तर आपण पाहू शकता आपण मंदिराच्या दिशेने पायवाटाने निघालेलो आहोत। तर ही अशी पायवाट आहे। हल्ली 2 आठवड्यापूर्वीच खूप सारं पाणी वाहून गेलेलं इथून आणि ह्याच्यातूनच आपल्याला चालत जायचं। खडकाळ रस्त्यावरून आपण वर येतो आणि हे वर आल्यावर थोडा अजून एक पॅच क्रॉस करून आपल्याला असा सुळका दिसायला सुरुवात होतो। हा जो एक छोटासा डोंगर दिसतोय या मोठ्या डोंगरा आधी तो घनगड किल्ला आहे आणि जे चालत आपण थोडे वर आलोय तिकडनं आपल्याला तेलबईचा डोंगर दिसायला सुरुवात होतं। हा त्याचा पहिला कडा आहे। इकडनं क्रॉस करून आपल्याला त्याच्या मधल्या घळीत जायचंय। तिथे एक मंदिर आहे बघण्यासारखं जे आपण पुढे बघू। तर ह्याचे 2 डोंगर आहेत, त्याच्या बाजून जी छोटीशी एक पायवाट गेली आहे ती अशी क्रॉस करत आणि मागे टाकत आपल्याला असं थोडं पुढे जाऊन मंदिर दिसायला सुरुवात होतं। ते 2 डोंगरांच्या बरोबर मध्ये आहे ते मंदिर, जसं आपण मागे एकदा फोटोत बघितलं होतं येताना। तर हे पूर्ण असं एक दगडात कोरलेलं इथे शिव मंदिर आहे। आणि मंदिराच्याच बाजूला एक पाण्याचा टाकही आहे। यात असं आम्ही मंदिराच्या वर चढून आलोय। इथे गावकरी टेंट लावायलाही जागा देतात, पण आज हे पूर्ण पाण्याने भरलंय। हा 2 डोंगरांच्या मधला भाग आहे पूर्ण, बघू शकता। इकडनं परत आपल्याला लोणावळ्याची जी व्हॅली आहे त्याचा निसर्ग बघता येतो। हे आता आपल्याला असं दगडात कोरलेल्या ठिकठिकाणी या अशा खोल्या बघायला मिळतात। म्हणजेच कदाचित हे फार पूर्वीच्या काळी बुद्ध लेणी असण्याचे संकेत आहेत आणि अशा आपल्याला या खोल्या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात त्या गडावर। आता इथेही तशीच एक आहे। आणि इकडनं जरा पुढे गेल्यावर आपल्याला ही पाण्याची टाकी बघायला मिळते। पाणी अजिबात पिण्यायोग्य नाही आणि असेच ही वर जरा एक वाट गेलेली आहे। जर पूर्ण डोंगर बघायचा असेल तर एकदम या अशा बारीक वाटेने जायला लागतं। तुम्ही बघू शकता फक्त ही 2 पावलं राहतीलच एवढीच वाट आहे आणि हा खाली पूर्ण दरी आहे। हे जरा पुढे गेल्यावर तो पॅच ओपन होतो, पण जातानाची वाट खूपच कमी आहे आणि छोटी आहे।